जय महाराष्ट्र. पुण्यातील डायस प्लॉट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलाखाली फ्लॉवर बेड्स मार्फत सुशोभीकरण करण्याचा घाट प्रशासनाने घातला होता. त्यासाठी तिथे विद्युत रोषणाईसोबतच जाळी बसवण्याचे कामही होणार होते आणि त्यासाठी 50 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. परंतु फ्लॉवर बेड आणि विद्युत रोषणाई करण्याअगोदरच त्याच्या भोवताली जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या जाळ्यांचा खर्च 32 लाख रुपये दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे बेड राहिले बाजूला आधी जाळ्या लावलेल्या आहेत. आणि या संदर्भात प्रकल्प विभागाकडे चौकशी केली असता प्रकल्प विभागाने असं सांगितले की फ्लॉवर बेड आणि विद्युतीकरण करण्याची जबाबदारी ही अनुक्रमे उद्यान विभाग आणि विद्युत विभागाची आहे आणि विद्युत विभाग आणि उद्यान विभाग यावर कधी काम करणार हे माहीत नाही. आणि या संदर्भात उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते सांगतात की या सगळी कामं करण्याची जबाबदारी प्रकल्प विभागाची. पण या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे प्रशासनाचा एकमेकांमधील असल्या समन्वयाचा अभाव याच्यामध्ये मात्र नागरिकांच्या पैशाचा चुराडा होत असताना दिसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे प्रशासक राज संपून महानगरपालिकेच्या निवडणुका होणं गरजेचं आहे. जय महाराष्ट्र.